ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं पुरुषोत्तमस्य अवतार क्षेत्रे श्री एकनाथस्य परंपरायां शिष्योति स्वामी पूर्णाश्रमस्य श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि विठ्ठला आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैराग्य राग रसिक संत मान्य देव मान्य जगत मान्य जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि भगवंतासोबत संवाद झाल्याच्या नंतर आपल्या मनाला निर्भयता प्राप्त करणारा आपल्या जीवाला निर्भयतेचा संदेश देणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देतात तो म्हणजे असा गेल्या 49 वर्षापासून 48 वर्षापासून चालू असलेलं 49वे वर्ष या वर्षामध्ये अत्यंत आनंदाने उत्साहाने चालू असलेला आपल्या आनंद गावामध्ये आनंदाने चालू असलेला हा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाकडे पाहिल्याच्या नंतर एकच म्हणावं असं वाटतं जो आज माझ्या इथं आल्याच्या नंतर जो आनंद प्राप्त झाला त्या आनंदाकडे पाहून जसं माऊली ज्ञानोबा बोलतात तसं बोला वाटतं कसं कसं आनंद रे आज आनंद रे आनंद रे आज आनंद रे आज आनंद रे आनंद रे आज आनंद रे सभाया भ्यांतरिया प्रमानंद रे सभाया भ्यांतरिया प्रमानंद रे सभाया भ्यांतरिया प्रमानंद रे सभाया भ्यांतरिया प्रमानंद रे आनंद रे आज आनंद 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 रे या कार्यक्रमाकडे पाहिल्याच्या नंतर आणि इथलचा उत्साह आणि इथलचा आनंद पाहिल्याच्या नंतर एकच वाटतं आनंद रे आजी आनंद रे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंद याच्याकडे पाहिल्याच्या नंतर आज आनंद वाटतो आणि विशेष आपल्या गावाचं नाव आहे आनंद गाव आपल्या गावाचं नाव आहे आनंद गाव आहे आणि जिथं आनंदाची उणीव भासत नाही ते आनंद गाव आणि हे बघा तुम्ही वर्षभर आपल्या जीवनामध्ये या गावामध्ये वावरत असताना तुम्हाला जितका आनंद सप्ताहामध्ये प्राप्त होतो तितका आनंद इतरत्र कुठेही प्राप्त होत नाही तुम्ही वर्षभर कोणताही कार्यक्रम करा पण सप्ताह भगवत चिंतन नाम चिंतन ज्या ठिकाणी असतं आणि असं समजायचं आपल्या गावामध्ये नाम सप्ताह चालू आहे
आणि नाम सप्ताह चालू असताना जर आपल्या गावामध्ये जर आनंद होत असेल, त्या कीर्तनामध्ये रंग भरत असेल, तर असं समजा तिथं देव उभा आहे. येथे आचे देव असं हा येथे आचे देव येथे आचे देव येथे आचे देव जैसी ठाकराची शोभा येथे आचे देव येथे आचे देव येथे आचे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाच, जेथे असे देव उभा जैसे समचरणाची शोभा. ज्या ठिकाणी आनंद वाटत असेल, ज्या कीर्तनामध्ये रंग भरत असेल, कारण रंग हा कीर्तनामध्येच भरत असतो. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. आणि या रंगामध्ये महाराज आपण डोलतो, लियात नवलय साक्षात भगवंत डोलतो. नाचता नाचता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे ने छंदे विठ्ठल नाचू लागला. या भगवत नामचिंतनामध्ये आपण नाचू यात नवलय, पण या जगाचा जगनायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपला पितांबर पिठस्तवर नाचला. काय आनंद असेल या परमार्थामध्ये, आणि तो आनंद आपण आज सर्वजण उपभोगत आहोत. आपण किती भाग्याचे आहोत महाराज, की आपल्याला हा आनंद आज उपभोगायला मिळतोय, आणि तो पण आनंद गावात. आणि या आनंद गावामध्ये अतिशय आनंदाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातील आज माझ्याकडे आलेली 5व्या दिवसाची कीर्तन सेवा. समस्त गावकरी मंडळीच्या वतीने भजनी मंडळी, आमचे परम मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पकवाज वादक संतोष महाराज शिंदे असतील, आमचे गजानन महाराज शिंदे असतील, विष्णुपंत महाराज शिंदे, तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही भगवत रूपी वाक्पुष्प सेवा, जशी भगवान परमात्मा आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण ही सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करायची आहे. विठ्ठला या जगताकडे पाहिल्याच्या नंतर असा प्रश्न पडतो, माऊली ज्ञानोबरायांना प्रश्न पडला. या जगताकडे पाहिल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला, आणि ज्ञानोबरायांच्या एक लक्षात आलं, हे जे सर्व जगत आहे ना, हे सर्व जगताचा स्वभाव जर विचार केला तर हा या जगताचा स्वभाव हा भजनशील आहे. हा ही जी मनुष्य जात आहे ना, मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. ही जी मनुष्य जात आहे कशी तर भजनशील आहे, भजन करणारी जात आहे. पण या जातीला काय म्हणले महाराज, आता मी नाही शब्द वापरला बरं का, महाराज म्हणले मनुष्य जात, मनुष्य जात आघवी. ही मनुष्य जात आहे ना भजन करणारी, पण या जातीला कळत नाही, या जातीला कळत नाही की आपल्याला हा नरदेह भगवंताने भजनासाठी दिलाय. देवे दिला देह भजना घुमटा. पण या जगताकडे पाहिल्याच्या नंतर हे जे जगत आहे, हे जगत 3 प्रकाराने या ठिकाणी भक्ती करतं, 3 प्रकाराने या ठिकाणी आपली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करतं. महाराज तुम्ही म्हणताल कशी, काही जण हा विचाराने परमार्थ करतात, काही जण हा संस्काराने परमार्थ करतात, आणि काही जण आपल्या अनुभवाने परमार्थ करतात. विठ्ठला या जगतातील लोक आहेत, यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर विचार पाहिल्याच्या नंतर एक विचार येतो की काही लोक हा विचाराने परमार्थ करतात. कसा, आपण ज्या वेळेस परमार्थाच्या वाटेला निघालो त्यावेळेस निघाल्याच्या नंतर विचार करून परमार्थ करावा. सारा विचार करा उठा उठी. भगवंताचं नामचिंतन करावं, नामचिंतनाने विचार करावा, आणि विचार करून नंतर परमार्थ करावा. हा झाला एक वर्ग, विचाराने परमार्थ करणारा. दुसरा वर्ग, त्याच्यामध्ये आपण सर्वजण मोडतो. कोण, आपण सर्वजण. हा वर्ग आहे, हा संस्काराने परमार्थ करणारा. म्हणजे काय, इथून मागे ज्या साधू संतांनी जसा परमार्थ केला तसा आपण परमार्थ करतो.
माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं, ज्या मार्गाने साधू संत गेले, ज्या मार्गाने मुनी गेले, वेद मार्गे मुनी गेलो, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. ज्या मार्गाने साधू संत गेले त्याच मार्गाने आम्ही मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत देवतेची बंद झालो जाता लपड गुंता गोठे काही मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत देवतेची बंद झालो वेळापूर्वी चर्चा झाली. हे म्हणले आज मी कुठं बसू, हा हे म्हणले मी आज कुठं बसू. ते म्हणले कालच्या सारखं महाराजा पुढे बसा. पण कालची कशी महाराज विद्वत्ता वाहन घेतली आपली, काय पायीची वाहन पायी बरी, पण चला जशी सेवा घडेल तशी आपल्याला सेवा करायची. हे बघा आता नागनाथराव तुम्ही मला सांगा, तुम्ही मला सांगा, ही जी पाऊल वाट आहे, ही पाऊल वाट आहे, ह्या पाऊल वाटत काटे पडलेले, ही जी पाऊल वाट आहे या पाऊल वाटत काटे पडलेले, तुम्ही जाता येईल काय? नाही, नाही येणार ना, नाही येणार. आणि समजा तुम्ही ते काटे बाजूला केले आणि तुम्ही त्या वाटेने गेले, आता मला तिथे जाता येईल का नाही? आता मला तिथे जाता येईल का नाही? तुम्ही गेले मग मला, हा तस साधू संत ज्या वाटेने गेले त्या वाटेने आपल्या गेल्याच्या नंतर कुठंही अडचण येत नाही. मार्गी बहुत याची गेले साधू संत, याच मार्गाने साधू संत गेले ना, मग आपल्याला जायला काय हरकत आहे? कारण साधू संतांनी सांगितलं, हे जे जग आहे आडराणी भरले जग, लोकांना रस्ता दिसाना, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो. ज्या मार्गाने साधू संत गेले त्याच मार्गाने आम्ही जाऊ. म्हणजे आपण मला सांगा, आता परमार्थ कशामुळे करतो? कशामुळे करतो? आपल्या कल्याणामुळे करतो, हे ठीक आहे. पण परमार्थ आपण संस्काराने करतो. आपल्यावर मागच्या जन्माचे संस्कार आहेत. आपल्या मागचे, माझ्या वडिलाची मिरासी का देवा तुझी चरण सेवा, माझ्या वडिलांची अशी रीत आहे की भगवंता तुझी सेवा करणं ही आमची रीत आहे. म्हणून माझ्या वडिलांनी जशी सेवा केली तशी आम्ही सुद्धा सेवा तुझी करू. आणि तो वर्ग म्हणजे त्या वर्गात आपण सर्वजण. आता मला सांगा, नंतर तुम्ही कीर्तन कशामुळे ऐकता? कीर्तन कशामुळे ऐकता? ते म्हणले हे सर्वजण ऐकायले म्हणून मी ऐकायला, बरोबर आहे. हे सर्वजण ऐकायले म्हणून मी ऐकालो, बरोबर आहे. आज काय रुसले का? काळच्या सारखं आपलं जुळलं चालूच आहे. हो, खूप सुंदर उत्तर दिलं, कारण सोपं नाही त्याच्या पुढे बोल. हे बघा, आता आपण परमार्थ करतो. हा परमार्थ आपला कशामुळे? एक जुन्या काळाचा दृष्टांत महाराज. आता कसं असतं, मोठे ब्राह्मण समाजात, ब्राह्मण समाजातील एक व्यक्ती रोज पूजा करताना पूजा करायचा, आणि पूजा करताना बसल्यानंतर त्याची तब्येत थोडी जाड होती. आणि त्याची तब्येत जाड असलं तर ब्राह्मणाचा काष्टा काय म्हणते ना, पोकळ असतो, पोकळ. हा, तो पोकळ काष्टा ते काय व्हायचं, ते पूजा करायला बसल्याच्या नंतर बसले की तो काष्टा निष्ठून पडायचा. हा, जे मागचा काष्टा आहे ना तो निष्ठून पडायचा. असं हे बघा, त्यांनी अनेक दिवस त्या ठिकाणी तशी भगवंताची पूजा केली, सेवा केली. तो मुलगा रोज पाहायचा आपले वडील पूजा करतात, आपले वडील पूजा कशी करतात, रोज पाहायचा. आता थोड्या वेळानंतर, थोड्या दिवसानंतर वडील दिवंगत झाले. ह्या पोराची तब्येत अशी, पण आपले वडील पूजा कशी करीत होते, काष्टा सोडायचा आणि पूजाला बसायचा. त्याच्या ध्यानात नव्हतं की त्यांच्या तब्येतीमुळे हा काष्टा सुटतोय, हे त्याच्या लक्षात नव्हतं. पण आपले वडील कसे पूजा करतात तशी आपण पूजा करायची, काष्टा सोडायचा आणि पूजाला बसायचं. याला म्हणायचं संस्काराने परमार्थ करणारा वर्ग.
आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे साधू संतांचा वर्ग, म्हणजे अनुभवाने पारमार्थ करणारा वर्ग. ज्यावेळेस आपल्या अनुभवाला आलं आणि नंतर जगाला सांगितलं, अनुभव आले अंगा तेरा जगाने तसे तेरा जगाने तसे तेरा जगाने तसे तसे अनुभव आले अंगा महाराज म्हणतात अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. नागनाथराव, हा जो गुळ आहे, हा जो गुळ आहे, हा गुळ लय दिवस दुकानात राहिला आणि खराब झाला. बरं का, लक्ष द्या. हा गुळ आहे, जास्त दिवस दुकानात राहिला, खराब झाला आणि आपल्या भजनानं आणून दुर्नात ठेवला आणि तो गुळ तुम्ही खाऊन पाहिला. इकडे लक्ष द्या बरं का. तो गुळ तुम्ही खाऊन पाहिला, तो गुळ तुम्हाला त्याची चव थोडी वेगळी वाटली, खाऊ वाटला नाही. मग तो गुळ तुम्ही माझ्या पुढे ठेवाल का? नाही ठेवणार ना. आणि तोच गुळ जर गोड लागला तर तुम्ही खाऊन पाहिला का? हा, गुळ पण एक खराब होते ना. हा, आंबट होते ना जास्त दिवस राहिल्यामुळे. पण तुम्ही आता खाऊन नाही पाहिला, पण तुम्हाला माहिती गुळ कसा आहे, गोड आहे. म्हणजे तुम्ही अनुभव घेतला आणि नंतर मला दिला. तसं साधू संतांनी आधी अनुभव घेतला. म्हणे टाकून सांग माझा अनुभव आहे माझा अनुभव आहे माझा अनुभव आहे अनुभव आहे अनुभव आहे अनुभव तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. आधी मी माझ्या स्वतः अनुभवास आलं आणि तो आलेला अनुभव मी या जगताच्या समोर प्रगट केला. मला सांगा, हे झाले 3 वर्ग: विचाराने, संस्काराने आणि अनुभवाने परमार्थ करणारा वर्ग. आता या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाचा आणि देवाचा संवाद आहे. या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाचा देवाचा संवाद आहे. आपण बोलण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये 3च प्रकार पडतात. कोणते कोणते? महाराज म्हणले, आपण बोलण्यामध्ये 3 प्रकार पडतात: एक वाद, एक विवाद आणि तिसरा संवाद. 3 प्रकार पडतात. आपण बोलत असताना एक वादात्मक बोलतो. आता वादात्मक म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये वादाला आणि भांडणाला वेगवेगळे नाव आहेत. वाद वेगळा आणि भांडण वेगळं. वाद वेगळा आणि भांडण वेगळं. भांडण म्हणजे आता इथं नका सांगा. भांडण वेगळं आणि वाद वेगळा. संत बोलत असताना असं बोलतात, आम्ही साधू संत समवेत देवासमोर असा वाद करू, आवडीनं तो वाद करू. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद तुमच्या सुखाचा संवाद तुमच्या सुखाचा सुखाचा संवाद सुखाचा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत सांगतात, आम्ही करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. आता वाद हा आवडीने होत असतो का? मग तुकोबाराय कसं काय म्हणले,
कारण वाद वेगळा. आम्ही आमच्या सद्गुरु समवेत, आमच्या श्रीगुरु समवेत, संतां समवेत आवडीनं वाद करू आणि जी आमची चर्चा आहे ती चर्चा करून त्या ठिकाणी भगवत नामचिंतनाची प्राप्ती कशाने होईल हे सिद्ध करू. याला वाद म्हणायचं. दुसरा आहे विवाद. दुसरा आहे विवाद. विवाद म्हणजे काय? विरोधाभासाने बोलणे. विवाद म्हणजे विरोधाभासाने बोलणे. समजा तुम्ही मला गुळ द्याला आणि मी जर नग म्हणलो याला विरोधाभास म्हणतात. काय? तुम्ही म्हणले महाराज गुळ घ्या, मी म्हणलो नग, याला म्हणायचं विरोधाभास. तसंच जगद्गुरु तुकोबाराय देहू गावामध्ये आले. जगद्गुरु तुकोबाराय देहू गावामध्ये आले आणि तुकोबाराने सांगितलं, अरे लोक हो, नुसत्या परमार्थामध्ये नका राहू, कुणीतरी देव घ्या. देव घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या, देव घ्या कोणी, कोणी देव घ्या, देव घ्या, देव घ्या. आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी, देवना लगे, देवना देवन लगे, लगे. आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी, देवना म्हणजे देहू गावातील लोकांना सांगितलं, अहो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोक म्हणले देव न लगे, देव न लगे. जगद्गुरु तुकोबारांनी प्रश्न विचारला, काऊन न ग? ते म्हणले देवाला ठेवायला जागा नाही. साठवणीचे रुंदले जागे. देवाला ठेवायला जागा नाही म्हणजे याला विरोधाभास म्हणायचं. आणि तिसरं बोलणं हे संवादात्मक बोलणं. तिसरं बोलणं हे संवादात्मक. म्हणजेच आता या संवादामध्ये दोन संवाद, एक सांसारिक संवाद आणि एक पारमार्थिक संवाद. सांसारिक संवाद, या संवादामध्ये दोन व्यक्ती जर संवाद करीत असतील तिसऱ्यांना मधात तोंड घालायचं नाही. सांसारिक संवादामध्ये जर पती पत्नी बोलत असतील तर तिसऱ्यांना तोंड घालायचं नाही. दोन मैत्रिणी बोलत असतील तिसऱ्यांना तोंड घालायचं. गुरु शिष्य बोलत असतील. आणि जो आपला पारमार्थिक संवाद आहे, या पारमार्थिक संवादामध्ये, या संवादामध्ये कुणीही या, याच्यामध्ये त्याचा उद्धार आहे. आता बघा, ज्यावेळेस भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली त्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुन संवादे, त्या संवादामध्ये जगताचा उद्धार आहे. आपल्या संवादामध्ये आपलाच नाही तो जगाचा कधी होईल. त्या भगवंताच्या आणि अर्जुनाच्या संवादामध्ये जगताचा त्या ठिकाणी उद्धार आहे. आणि तो उद्धार त्या ठिकाणी पारमार्थिक संवादाने होत असतो, सांसारिक संवादाने नाही. तसं जगद्गुरु तुकोबारायाचा आणि देवाचा संवाद. जगद्गुरु तुकोबारायांनी देवाने प्रश्न केला, अहो जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही निश्चिंत वाटायला लागले, तुम्हाला कशाची चिंता नाही, कशाची भीती नाही. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहो देवा, आम्हाला आता चिंता कशाची आणि भीती कशाची? कारण आपल्याला जन्म घेतल्याच्या नंतर अनेक भीती आहेत, अनेक भय. कशा कशाचं तुम्ही म्हणता, आता हे साधारण भय सोडून द्या, ठोक 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 टाळा. कशाचं? जन्म मरणाची भीती आणि एक संसाराची. संसार म्हणजे जन्म मरण. विशेष जर भीती कशाची असेल तर जन्म आणि मरणाची. जन्म मरणाची भीती आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हाला ही भीती आता राहिली नाही. भीती न राहण्याचं कारण काय? आम्ही भगवंताची सेवा केली. आम्ही भगवंताची सेवा केली. आता बघा, जन्म नाही आणि मरण नाही असं कोण बोलू शकतं बरं? तुम्ही आम्ही बोलू शकतो, पण संत स्वतः सांगतात, आम्हा जन्म मरण नाही. भाजून केली जन्म मरण नाही, जन्म मरण नाही.
वेद भानून गेली नाही आम्हा जन्म मरण नाही जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही म्हणजेच जन्मही नाही आणि मरण नाही म्हणजेच आम्हाला भयही नाही आणि चिंताही नाही का महाराज एक ठिकाणी स्पष्ट सांगतात आम्हा भय नाही चिंता धाक आम्हा भय नाही चिंता धाक जय हो हा आम्हा भय नाही चिंता धाक आम्हा भय नाही चिंता धाक आम्हा भय नाही चिंता धाक मरण काही एक जन्म मरण काही एक मरण काही एक जन्म मरण काही एक वैकुंठ मनुनी नाही काही चिंता मनुनी नाही काही चिंता नाही काही चिंता मनुनी नाही काही चिंता वैकुंठ वैकुंठ संत सांगतात आम्हा भय नाही चिंता धाक महाराज कशामुळे भय नाही कशामुळे चिंता नाही जन्म मरण काही एक त्या जन्म मरणाची आम्हाला भीती नाही म्हणून आम्हाला कशाचंही भय नाही असं जगद्गुरु तुकोबारायाचा आणि देवाचा संवाद सुरू आहे मग जगद्गुरु तुकोबारायांना अनेक प्रश्न विचारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले देवा आता याच्या पुढे काय बोलायचं नाही आता आपलं बोलणं झाल्याच्या नंतर आपण काय म्हणतो आता आता बस तस 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 जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणते देवा आता भय आता कसल्याच प्रकारचं भय भीती आमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही जगद्गुरु तुकोबारायांनी प्रश्न केला का त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगितले भगवंता आम्ही तुझी सेवा केली आता भय नाही ऐसे वाटे जीवा 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 घडलिया सेवा समतारी घडलिया सेवा समतारी आता माझ्या मागे धरावंतर आता माझ्या मागे धरावंतर घडलिया जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले देवा आता भय नाही अनेक वेळेस बोलणं झाल्याच्या नंतर ज्या वेळेस ते संपत आणि नवीन बोलायला सुरुवात होते त्यावेळेस आता
या शब्दाने सुरुवात होते. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. कारण आतापर्यंत या जीवाला भीती होती म्हणून तर जीव भगवंताला शरण गेला. आतापर्यंत या जीवाला भीती होती म्हणून जीव भ्याला शरण गेला. या जीवाला आतापर्यंत भीती होती पण हा जीव एकदा भगवंताला शरण गेला याची भीती नाहीशी काठी सरली रा एकदा का भीती निघून गेली. भीती कशाची होती? जन्म मरणाची. मग त्याची एकदा येर जर संपली की हा व्यापार हा व्यापार हा व्यापार कोणता? हा जो आपण आता रोज करतोय हा जन्म मरणाचा. या जन्माला आल्याच्या नंतर मृत्यू पर्यंतचा हा चालू असलेला आपला व्यापार हा व्यापार सफल झाला. संत सांगतात या भगवंताला एकदा आपल्या हातामध्ये घेतलं ना पुन्हा भय नाही. हरी आला हाता मग कैची भय चिंता जाती सरली येर झाल झाल कपन पार. हरी आला हाता मग कैची भय चिंता जाती सरली येर झाल कपन पार. हरी आला हाता मग कैसी भय आणि चिंता. भयही नाही आणि चिंताही नाही. आम्हा भय नाही आणि आम्हा चिंता नाही. माऊली ज्ञानोबराय स्वतः सांगतात म्हणून माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता वरांना मागे राजयाची कांता काय भीक मागे. मनाची आजोगे सिद्धी पावे. तस भगवंताचा जो भक्त असतो त्याला त्याच्या जीवनामध्ये भयही नाही राहत आणि चिंताही नाही. आता चिंता त्याच्यामध्ये दोन फरक पडतात. चिंता वेगळी आणि काळजी वेगळी. अनुभवाचा परिणाम माहित असताना केलेली चिंता आणि अनुभव काय होणार आहे आपण कार्य केल्यानंतर काय घडणार आहे याची माहिती नाही म्हणजेच काळजी. काय होणार आहे माहित नाही काळजी आणि काय होणार आहे माहित असून चिंता करणे याला चिंता म्हणतात. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला भयही नाही आणि आम्हाला. मला सांगा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे वेगळं आहे पण अनेक साधू संतांनी सांगितलं आम्हाला भय नाही आम्हाला भय नाही. बघा एक सुंदर असणारी मुलगी आणि तिला अगदी छोट्याशा वयापासून भगवंताच्या भजनाचा छंद लागला. भजनाचा छंद लागला. ती मुलगी लहानपणापासून मंदिरामध्ये जायची. पायामध्ये घुंगरं बांधायची. भगवंताच्या कृष्ण मूर्ती समोर नाचायची आणि लोक म्हणायचे अरे ही मीरा काय येडी झाली का? लोक काय म्हणायचे मीरा काय येडी झाली का? बघ घुंगरू बांध मीरा मीरा नाची रे. ती मीरा पायामध्ये घुंगरं बांधून नाचायची. लोक नाव ठेवायला लागले कारण वडिलांना चिंता असते आपल्या मुलीला आपल्या मुलाला कोणीही नाव ठेवू नये. ही वडिलांना चिंता असते. वडिलांना काळजी वाटवली काय करावं काय करावं. तिला सांगितलं मीरा अगं मुलीच्या जातीने या जगतामध्ये वावरत असताना अत्यंत जबाबदारीने वागावं. कसं वागावं?
जबाबदारीने वागावं आणि तू पायामध्ये घुगरं बांधून नाचायला लागली. ते म्हणली काय सांगू पिताजी, बाबा काय सांगू, मला त्या भगवंताचं इतकं वेळ लागलेलं आहे की आता मला त्या भगवंताशिवाय राहावं नाही. पण लोक नाव ठेवायला लागले, मग काय करायचं काय करायचं. त्यावेळेस वडिलांनी ठरवलं, जर आपली इज्जत पणाला लागत असेल तर अशी मुलगी नाही राहिलेली. सांगितलं राणी साहेबाला, राणी आपल्या मुलीला काय करायचं, विष पाजायचं. ठरलं. राजानं विषाचा प्याला मीराबाईकडे पाठवला आणि तो विषाचा प्याला मीराबाईने हातामध्ये घेतला. आणि त्यावेळेस अनेकांनी विचारलं, मीराबाई तुमच्या हातामध्ये विषाचा प्याला आहे, तुम्हाला भीती नाही वाटत? त्यावेळेस मीराबाईच्या तोंडातून निघालेले शब्द आहेत, आम्हा भय नाही. कस काय भय नाही? घडली या सेवा समर्थाची. विठ्ठला बघा, संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेवराय, नामदेवरायांच्या घरी, नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी. त्या नामदेवरायांच्या घरी 14 जण नित्यनेमाने भगवंताचं नाम घेतात. आणि त्या नामदेवरायांच्या घरी एक दासी म्हणून आली, तिचं नाव जनाबाई. ती जनाबाई इतकी आनंदाने आवडीने भगवंताची सेवा करायची, इतकी सेवा करायची की भगवंत त्या जनाबाई शिवाय राहू सुद्धा शकत नव्हते. जनाबाईने पहाटे उठावं, बर का, जनाबाईने पहाटे उठावं आणि जुन्या काळातल्या महिला मंडळी पहाटे जात्यावर दळण दळायच्या. दळिता कांदिता दळिता कांदिता तुझ गाईन अनंता, तुझ गाईन अनंता. दळिता कांदिता तुझा गाईन अनंता, तुझा गाईन अनंता, तुझ गाईन नवी संबे क्षण भरी तुझे नाम गा श्री हरी. क्षण भरी तुझे नाम गा श्री हरी. दळिता कांदिता तुझ गाईन तुझ गाईन आनंदा, तुझ गाईन आनंदा. दळिता कांदिता दळिता कांदिता तुझ गाईन आनंदा, तुझ गाईन आनंदा, तुझ गाईन दळिता कांडिता तुझ गायीन अनंता. हे भगवंता, दळिता कांडिता जेविता गे गाई. दळण दळत असताना, जेवण करत असताना, प्रत्येक कामामध्ये हे भगवंता मी तुला आळवी. मग जनाबाईने पहाटे उठावं आणि जात्याच्या खुंटाला हलवून खुंट आधी करावा बळकट, तो खुंटा हलवून पाहावा आणि जनाबाईनं दळण दळायला सुरुवात करावी. आणि जनाबाईनं म्हणावं, सुंदर माझे सुंदर माझे जात गे फिरते बहुत गे, माझे जात गे बहुत गे. सुंदर माझे जात गे फिरते बहुत गे, सुंदर माझे जात गे फिरते बहुत. वेगळा गाऊ कसू के तू ये रे बा विठ्ठला, वेगळा गाऊ कसू के
म्हणावं सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला भगवंताला बोलवावं आणि भगवंताने यावं आणि नंतर भगवंताने आणि जनाबाईने सोबत जनाबाईने आणि भगवंताने सोबत दळण दळावं. आता जातच कोणाला माहित नाही कारण जात्याचं नावच असे जात जे नाही राहत ते जात जे राहिलंच नाही ते जात. जुन्या काळामध्ये काय आमच्या माता महिला मंडळी त्या ठिकाणी पहाटे उठायच्या आणि सुंदर त्या ठिकाणी जात्यावरले ओवे म्हणायच्या. अहो त्या जनाबाईच्या ओव्याचं वर्णन करत असताना असं वर्णन केलं नाही. आता बघा सूर लागण नाही लागण ते तुमची तुम्हाला हवाय बरं का मला नाही कळत. हा त्या जनाबाईच्या ओव्या अशा सुंदर आहेत. ती जनाबाई म्हणते पंढरपुराची गवाट बोली कशन ग झाली माझी रुक्मिण नाली केस वाळवीत गेली. त्या जनाबाईच्या उभ्या त्या जनाबाईनं म्हणावं पंढरपुराची गोपाळपुऱ्यापासून तर पंढरपुराची वाट ओली कशानं झाली ते म्हणले माझी रुक्मिण नाली केस वाळवीत गेली. आणि आताच्या बाव्या आताच्या बाव्या काय बाबा पाहायचंच काम नाही. 8-10 दिवस खाली आम्ही एका ठिकाणी मुक्काम होतो महाराज थोडं लहान आता गारवा पडलंय पहाटे उठलो. आम्हाला आता कसं असलं तरी सकाळी बाहेर गावाला असल्यावर लवकर उठावं लागतं घरी तर सकाळी सकाळी लवकर उठलो आणि जुन्या काळातली एक म्हातारी उठली आणि तिनं जात्यावर दळण दळायला सुरुवात केली आणि ती म्हणू लागली आतापर्यंत इतकं रंगून सांगितलं कोणी माझ्याकडे पाहिलं नाही. यायला कीर्तनामध्ये नाव घेणारे थोडं वासरट बोलणारे असले ना मग असे पाच टाका मका. आता बघा समजाने असंच बघायचं. मी आता एक नाव घेतो. आता सक्रात झाली आमच्या शेजारी एका बाई नाव घेतो. ती म्हणली येत होते जात होते येत होते जात होते बटन तुटलं बटव्याचं. यायला आधीच माहित आहे समज यायला समजच माहित आहे ना. येत होते जात होते बटन तुटलं बटव्याचं आणि काय नाव घेऊ त्या असं हे म्हणलं की लोकांना अशा गुदगुल्या होत्या बर का. सत्य परिस्थिती मला. आणि त्या बाईनं सकाळी सकाळी जात्यावर बोल गायला सुरुवात केली. ती म्हणली लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू काढी कोण्या मेल्याने केली काढी आली पोलिसाची गाडी. म्हटल्याच्या नंतर कसं पण महाराज जुन्या काळातले वगैरे पंढरपुराची गवाट काळी कशन ग झाली माझ्या बघ विठ्ठलाची गाडी बुक्याची सांडली. काय महाराज त्या ओव्यामध्ये आनंद आहे महाराज. आणि तशी जनाबाई त्या ठिकाणी भव्या गायची आणि जनाबाईनं पुढं म्हणावं भगवंताने माग म्हणावं. जनाबाईनं त्या ठिकाणी म्हणावं राही रखुमाबाई सत्य भामा माता पांडुरंग पिता माहिर. देवाने सुद्धा सुरू करावं राही रखुमाबाई सत्य भामा माता. कोण म्हणतंय नागनाथराव काय म्हणतोय राही रखुमाबाई सत्य भामा माता. मला सांगा तुम्ही आता जर घरी गेले आता राग घेऊन जाऊ नका बरं का. तुम्ही जर आता घरी गेले आणि तुमच्या पोराला विचारलं पोरा हो आई कुठे म्हणते तर पण हे जर म्हणले पोरा हो मुक्ती आई कुठे ती म्हणजे वर गेली आणि तिकडून जर तुमच्या घरच्या आल्या तुम्ही जर ती काय मग आई आली जमन का नाही. तसं देवानं म्हणावं सत्य भामा माता. हे बोलणं फक्त भावाच्या आणि प्रेमाच्याच पोटी असत. भावाच्या आणि प्रेमाच्या पोटी असत. त्या भावामध्ये त्या प्रेमामध्ये भगवंत इतके रंगून गेले होते आपण काय बोलतो हेच भगवंताला कळत नाही. जनाबाईनं जसं बोलावं तसंच भगवंताने बोलावं.
अनेक वेळेस त्या ठिकाणी भगवंताने दररोज सकाळी यायचं, दळील त्या ठिकाणी जनाबाईला दळून दळू लागायचं आणि निघून जायचं. अनेक दिवस झाल्याच्या नंतर एक दिवस भगवंताने, पहाटची वेळ होती, थोडं थोडं दिसत होतं, जनाबाईचं जे वाकळ होतं, गोधडी होती, ती आपल्या खांद्यावर टाकली आणि आपल्या जवळचा जो ते पितांबर होता, जे अलंकार होते शरीरावरचे, ते अलंकार तिथं ठेवले, कांबळ खांद्यावर घेतली आणि भगवंत मंदिरामध्ये गेले. भगवंत मंदिरामध्ये गेले. सकाळी त्या ठिकाणी पुजाऱ्यांनी दरवाजा उघडला, पाहिलं तर काय, अरे भगवंताचे दागिने चोरीला गेले. भगवंताचे दागिने चोरीला गेले. सर्व त्या ठिकाणी जगत, गावामध्ये वार्ता पसरली, चोरी झाली, चोरी झाली. कुठं झाली? मंदिरात झाली. म्हणले मंदिरात चोरी झाली ना, मग आता ज्याला गरज आहे त्याच्याकडे जा. एखाद्या गरीब माणसाला गरज आहे, त्यानं चोरी केली असल, मग आपल्या पंढरपुरामध्ये, गोपाळपुरामध्ये गरीब कोण आहे? म्हणले नामदेवराय. मग नामदेवरायच्या घरी काम करणारा कोण आहे? म्हणले जनाबाई. म्हणले जनाबाई करतो. तपास घेतला आणि तपास घेतल्याच्या नंतर जनाबाईकडे भगवंताचे अलंकार आणि पितांबर सापडले. पितांबर सापडलं. सर्वांनी ठरवलं जणीनं चोरी केली. आता काय करायचं? म्हणले काय, सुळावर द्यायचं. जनाबाईच्या हाताला धरलेला आहे आणि त्या सुळाकडे नेत असताना, जनाबाईला सुळाकडे नेत असताना, जनाबाईला लोकांनी विचारलं, जनाबाई तुमच्यावर भगवंताचा चोरी न करू सुद्धा खोटा आळ आलेला आहे, आता तुम्हाला सुळावर देत आहेत, आता तुम्हाला कसं वाटतंय? मला सांगा. आता आपल्याला समजा फाशी द्यायला निघाली आणि आपल्याला जर विचारलं आता तुम्हाला कसं वाटतंय, आपण काय सांगू? जनाबाईने सांगितलं, आता मला कसल्याच प्रकारची भीती वाटत नाही, आम्हा भय नाही, आम्हा भय नाही. आम्हा हरीचा दास काही, आम्हा हरीचा दास काही, हरीचा दास काही, आम्हा हरीचा दास काही. भय नाही त्रैलोकी. आम्हाला या जगतामध्ये नाही, नाही तिन्ही लोकांमध्ये कुठंच भीती नाही. कारण काय, जिकडं पाहावं तिकडं तो भगवंत आहे. आम्हा हरीची दासा, हरी दाही दिशा. मग आम्हाला भीतीच कशाची? कारण भगवंत आमच्या सोबत असल्याच्या नंतर आम्हाला पुन्हा कसल्याही प्रकारची भीती नाही. म्हणून जनाबाईने सांगितलं, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. इतकी भगवंताची सेवा केली, आता कशाची भीती? जनाबाईचं या ठिकाणी हे बोलणं आहे. तसंच सर्व साधू संतांचं बोलणं आहे, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. काय कारण? म्हणले घडली या सेवा, समर्थाची सेवा घडल्याच्या नंतर आता आम्हाला आमच्या जीवनामध्ये कसल्या प्रकारची भीती राहिली नाही आणि चिंताही राहिली नाही. आता मला सांगा, आपल्याला प्रश्न पडेल, याच्यामध्ये देवाचं नाव घेतलेलं नाही, मग नेमकं समर्थ कोणाला म्हणायचं? प्रश्न पडतो ना, समर्थ कोणाला म्हणायचं? त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला त्या ठिकाणी गीता सांगितली आणि त्या गीतेवर माऊली ज्ञानोबरायांनी टीका केली आणि त्या टीकेमध्ये ज्ञानोबराय बोलतात, भगवंताच्या मुखातून त्या ठिकाणी बाहेर आलेले शब्द आहेत. भगवंत सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता मी, ऐसा जो समर्थू, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा
ऐसा तू समर्थ भगवानाचा धनी ऐसा तू समर्थ भगवानाचा धनी ऐसा तू समर्थ भगवानाचा ऐसा तू समर्थ हे वर माझा नोनी चरणालो हे वर माझा नोनी चरणालो ऐसा तू समर्थ भगवानाचा धनी ऐसा तू समर्थ भगवानाचा धनी हे वर माझा नोनी चरणालो हे वर माझा नोनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी भगवंता असा तू कसा आहेस समर्थ आहेस ब्रह्मांडाचा धनी ऐसा जो मी समर्थू तो मी जगाचा नातू गगना ऐसा साक्षी भूतू तो ही मीची असा जो असणारा समर्थ आहे माऊली ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ समर्थ कोणाला म्हणावं ज्याच्यामध्ये सामर्थ्य त्याला समर्थ म्हणावं कारण विठ्ठला जो सामर्थ्यवान आहे तो समर्थ म्हणजे हे बघा भगवंताकडे सर्व सामर्थ्य वृक्षाची पाने हलेजाची सत्ता चाले हे शरीर कोणाची असत्य पर्वती बैसकानं संडावी पर्वतानं आपली जी जागा आहे ती जागा सोडू नये समुद्रानं आपली जी जागा आहे ती ओलांडायची जी जी दिशा दाखवून दिलेली आहे तिच्या पलीकडे जायचं नाही ही सर्व सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला समर्थ म्हणतात आणि तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या सत्ते ऐसा तू समर्थ तुझी या सत्तेने वेदासी बोलणे म्हणजे भगवंता तुमच्या सत्तेने वेद बोलतो तुमच्या सत्तेने सूर्य चालतो तुमच्या सत्तेने शरीर चालतं तुमच्या सत्तेने सर्व जगत चालतं ऐसा तू समर्थ विठ्ठला आणि या समर्थ भगवंताची काय झाली आम्हाला सेवा घडली हे बघा सेवा करणं वेगळं सेवा घडणं वेगळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनायासे भगवंताची सेवा घडावी अट्टहासाने कोणी प्रयत्न करीन पण केलेली सेवा ही सफल होईल हे सांगता येत नाही पण घडलेली सेवा ही नक्की सफल होत असते कारण काय कारण जी कुठल्याही प्रकारचा अट्टहास न करता सहज घडल्या जाते घडली या सेवा समर्थाची आता बघा भय नाही समर्थाची काय घडली सेवा घडली आणि आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सेवेला भरपूर महत्व दिलं जातं कारण माऊली ज्ञानोबराय सांगतात तुम्हाला जर साधी ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जेथ ज्ञानाचा कुरुठा जेथ सेवा हादार वंठा जे ज्ञानाचं कोठार आहे ना त्या ज्ञानाच्या कोठारामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर तिथं सेवेचं दार आहे प्रवेश करायचा तुम्हाला तर तिथं सेवेचं दार आहे आणि ती सेवा तुम्ही ज्या वेळेस ते सेवा कराल ते सेवेचं दार ओलांडाल त्यावेळेस तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होत असते तुका म्हणे मज घडोतांची सेवा तुका म्हणे मज घडोतांची सेवा तरी माझ्या नव पार तुकोबराय सुद्धा सेवेचीच मागणी करतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा हे बघा आपल्या संप्रदायामध्ये
सेवेशिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. तुम्ही जर भगवंताची सेवा केली तर तुम्हाला नक्की भगवंताची प्राप्ती होईल. पण तुम्ही जर संतांची सेवा केली, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? कोणाची सेवा घडो? जे रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत, जे रात्रंदिवस गीता भागवत करीत श्रवण असे जे त्यांची मला सेवा घडो. मग यांची सेवा घडल्याच्या नंतर काय होईल? परी माझ्या दैवा पार नाही. इतकी सेवा या ठिकाणी मला सर्वांची, भगवंताची आणि साधू संतांची घडो. म्हणजेच आपल्या संप्रदायामध्ये, म्हणजेच आपल्या जीवनामध्ये सेवेला फार महत्व दिलं जातं. जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संतांची सेवा करावी. जर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला ग्रंथाची सेवा करावी लागेल. ग्रंथाची सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि संतांची सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. आणि भगवंताची सेवा केल्याच्या नंतर, समर्थ भगवंताची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला भयही राहणार नाही आणि चिंताही राहणार नाही. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. त्या समर्थ भगवंताची आम्हाला सेवा घडली. मग जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर आहेत. भगवंताला सांगितलं, भगवंत आता आम्हाला तुझी सेवा घडली, पण आता एकच विशेष आहे की आता माझ्या मनानं स्थिर राहावं. आता माझ्या मनात राहावं. आता माझ्या मनात राहावं. आता माझ्या मनात राहावं. आता माझ्या मनात राहावं. चिंतनी अंतरान पडावा. चिंतनी अंतरान पडावा. आता माझ्या मनात राहावं. आता माझ्या मनात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवंता आता फक्त एकच जर विशेष काय असेल तर तुझी सेवा घडलेली. आता आम्हाला भय राहिलं नाही, फक्त आता माझ्या मनाने स्थिर राहावं. कारण मन इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे, आपल्या सर्वांना प्रमाण माहित होतं, वेळ भरपूर झालेला आहे. आता माझ्या मने धरावा निर्धार. आता माझ्या मनानं निर्धार करावा आणि स्थिर राहावं. कारण हे मनच ऊर्ध्वगतीला कारण आणि मनच अधोगतीला कारण. गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. जतन करा धावते सैरा ओढाळ. हे मन कसं ओढाळे? वासना मनेरी गाय जशी ओढाळे ना, वासना ओढाळ गाई गड्यांनो, वासना ओढाळ गाई. हे जे मन कसं आहे ना, तर हे मन धावते सैरा ओढाळ. म्हणून या मनाला काय करा? जतन करा. आपल्या मोबाईल मध्ये आता सर्वांना मोबाईलची भाषा जरा जास्त कळते. आपल्या मोबाईल मध्ये जर मराठी भाषा असेल आणि आपण जर एखादा नंबर जर आपल्याला त्याच्यामध्ये सेव्ह करायचा असेल तर त्याच्यामध्ये असं नाव येतं, जतन करा. काय नाव येतं? जतन करा. म्हणजे तो हे जे आपलं शरीर आहे ना, हे जे शरीर आहे हा एक मोबाईल आहे आणि याच्यामध्ये हे जे मन आहे ना, मन म्हणजे सिम कार्ड आहे. हे सिम कार्ड आहे आणि या सिम कार्डामध्ये या सर्व साधू संतांची सेवा आहे. ही सेवा आपल्या मनामध्ये जतन करा. जतन करा, जतन करा धावते सैरा उढाळ. गती अधोगती मनाची युक्ती. हे जे मन आहे हे मनच मोक्षाला कारण. मन एवं मनुष्यानां कारणं बंध मोक्ष एवं. हेच मन आपल्याला मोक्षाला नेऊन घालतं आणि हेच मन आपल्याला बंधनात टाकतं. बरं का?
त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात, भगवंता आता फक्त माझ्या मनाने निश्चय करावा, आता माझ्या मनाने निर्धार करावा, आणि जर समर्थ भगवंताची मला सेवा घडली, त्या भगवंताच्या सेवेच्या कारणास्तव जे मी भगवंताचं चिंतन केलं, जी सेवा केली, त्या सेवेमध्ये त्या चिंतनामध्ये अंतर पडू देऊ नये. तुका म्हणे घडू आयसियाचा संग, जेणे नवे भंग चिंतनाचा. मी जे भगवंताची सेवा केली, जे चिंतन केलं, त्या चिंतनामध्ये कसल्याही प्रकारचा भंग पडू देऊ नको, व्यत्यय येऊ देऊ नको. माझ्या मनाने असा निर्धार करावा की या मनाने आता चिंतनामध्ये अंतर पडू देऊ नये. सततम चिंतयंतो मां नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गुंज चंद, माझ्या मनाला गुंज, माझ्या मनाला गुंज, माझ्या मनाला माझ्या मना लागू छंद, नित्य गोविंद 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 गोविंद, छंद लागो पण नित्य लागो, सतत लागो, त्याच्यामध्ये अंतर नाही पडावं. तसं हे भगवंता माझ्या मनाने निर्धार करावा, आता माझ्या मने करावा निर्धार, निश्चय करावा, आणि तुझ्या सेवेमध्ये तुझ्या चिंतनामध्ये कसल्याही प्रकारचा अंतर पडू नये. कारण तुझ्या सेवेमध्ये आणि तुझ्या चिंतनामध्ये अंतर पडलं तर तू माझ्यापासून दूर जाऊ शकतोस भगवंता, आणि तू माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून तुझ्या आणि माझ्या सेवेमध्ये कसल्याही प्रकारचा अंतर पडू नये. कारण मी रात्रंदिवस तुझं नामचिंतन केलेलं आहे, रात्रंदिवस तुझी सेवा केलेली आहे. बरं मला सांगा, सेवा नेमकी घडती कशाने? सेवा घडती कशाने? ती सेवा ही नामचिंतनाने. मग ते नामचिंतन कसं करायचं महाराज? नामचिंतन कसं करायचं? जसं साधू संतांनी केलं तसं करायचं. कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. ते रगी बगी काढा, हातवर काढा. विठोबार कुमार, 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 विठोबार आप्पा महाराज दोन्ही आणि श्रीराम महाराज. ऐसे वाटे जीवा आता भय नाही, 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 ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समताची, घडलिया सेवा समताची, आता माझ्या मने धरावा निधान, आता माझ्या मने धरावा निधान. घडलिया
ते जीवा घडली सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे. यथामती धावत्या वेगात जशी भगवंताने बुद्धी दिली तशी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि या सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील सर्वच गुणीजन मंडळी, श्री हरिभक्त परायण, ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी उभा आहे, ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी उभा आहे, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान. आणि खरं पाहायला गेलं तर ज्यांच्या परमार्थाची सुरुवात या गावापासून झाली आणि आमच्याही परमार्थाची सुरुवात याच गावापासून झाली. आनंद आहे, कारण गावाचं नावच आनंद आहे. इथं काय कारण या गावामध्ये ज्या वेळेस रामायण लावलं होतं मागच्या 6-7 वर्षाखाली, त्यावेळेस सप्ताह केलता, दुष्काळी परिस्थिती होती, बुंदीवर सप्ताह केलता, खरं ना. त्यावेळेस आमच्या परमार्थाला थोडी सुरुवात झाली, याच गावापासून सुरुवात आमच्या परमार्थाला झाली आणि गुरुवर्य दादांची सुरुवात याच गावापासून झाली आणि त्यांच्यामुळं आज मी या ठिकाणी उभा आहे. खरं पाहायला गेलं तर महाराज संतांची कृपा झाल्याच्या नंतर, साधूची कृपा झाल्याच्या नंतर, होता त्यांची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत, साधूंची संतांची कृपा झाल्याच्या नंतर महाराज अहो रेडा वेद बोलतो आपण तर माणसं आहेत. आता तुम्ही सर्वजण हरिपाठाला होते, मला सांगा संतोष महाराजांनी गायन कुठं शिकलो?
तास हे सर्वजण हरिपाठ होते. संतोष महाराजांनी गायन कुठं शिकलं, पक्वात शिकलं हे माहिती आहे आपल्याला, गायन कुठं शिकलं? ही कृपा गुरुवर्य दादांची. आमचे अजय महाराज पळशीकर असतील, खूप महाराज अत्यंत आनंदाने या ठिकाणी सेवा करतात आणि त्या सेवेची फलश्रुती म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर उघड दिसते. महाराज काय सांगायची गरज, काय सांगायची गरज नाही. महाराज परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुणवान गायक मंडळी, आमचे श्री हरिभक्त परायण एकनाथ महाराज काकडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. श्री हरिभक्त परायण केशव महाराज दत्तनगरकर, भगवान महाराज लोणेकर, जे विष्णुपंत मामा पळशीकर, विनेकरी बाबा, आमचे अंशीराम महाराज दत्तनगरकर, आता कोणाचंच नाव ठेवीत नाही, अनिल महाराज दत्तनगरकर, आमचे हातगाव भीमराव महाराज चव्हाण हातगावकर, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच श्री हरिभक्त पारायण आप्पा महाराज लोणेकर, नामदेव महाराज बोबडे, आमचे मृदंगाचार्य विशाल महाराज वटाणे गावकरी, आमचे गजानन महाराज, आमचे शिशराव महाराज लोणेकर, आमचे परमेश्वर महाराज शिंदे गावकरी, आमचे लक्ष्मण अण्णा, सुशांत महाराज मिटले. आणि आज इथं या ज्ञान मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये आता खरं पाहायला गेलं तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, वाढते करीती उल्हासे. तसं पाहायला गेलं तर आपल्या शास्त्रामध्ये वाढदिवस हा करीत नाही. कारण का आपल्याला माहित आहे आपलं एक वर्ष मागं गेलं म्हणजे आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं. मग 1 वर्ष कमी झाल्याच्या नंतर आनंद व्हावा का दुःख व्हावं? दुःख व्हावं, पण आपण आनंद व्यक्त करतो. तसा आज आनंद आपल्याला व्यक्त करायचा आहे. आमचे परम मित्र श्री हरिभक्त परायण विष्णुपंत महाराज कवळे डॉक्टर यांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. त्यांचा या ठिकाणी आपल्याला जन्मदिवस वाढदिवस साजरा करायचा आहे. सर्वांनी या ठिकाणी बसायचं शांतपणाने. आमचे मृदंगाचार्य संतोष महाराज शिंदे आणि आपल्या परिसरावर खूप ज्ञानी, ज्यांना प्रत्येक गोष्टीतलं कळतं, पाकवास कमी झालेला कळतो, दुसरं म्हणणार मी. आमचे भक्त परायण भाऊ असतील, सर्व गोविंदराव असतील, आमचे दत्ता महाराज चौकदार, आणि सुंदर अशी असणारी साऊंड सिस्टम, दत्तकृपा मंडप डेकोरेशन दोन्ही आधी. आणि विशेष म्हणजे आता आपला हा कार्यक्रम संपला आणि तुम्ही जर ठरवलं की आपल्याला आपल्या सप्त्यात झालेलं कीर्तन ऐकायचे, मग काय करायचं, युट्यूबला जायचं, आपल्याच गावातील नवधारा युट्यूब चॅनल ओपन करायचं आणि त्याच्यावर आपल्याच सप्ताहात झालेले कीर्तन पाहायचे. आणि पुन्हा जर त्यांनी नवीन कीर्तन टाकले ते तुम्हाला पाहायचे असले तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि घंटी नक्की दाबायची. आणि असंच सर्व गावकऱ्यांचं, सर्वांचं माझ्यावर असणारं प्रेम आणि माझंही गावकऱ्यांवर असणारं प्रेम. आता मला असं कळलं की गावातील आमचे संतोष महाराज म्हणले, आता बघा बोलण्याची भाषा, संतोष महाराज म्हणले अंड्या तुला लय शहाणा झाला. म्हणलं काय झालं? ते म्हणले तो कीर्तन टाकलं म्हणून तो हरिपाठाला येणार. काय असतं महाराज, हे प्रेम संबंधाचे नातं असतात. कारण प्रेमातच माणूस असं बोलू शकतो. मला सांगा, असं जर प्रेम नसलं तर माणूस बोलून का बरं? खरं सांगा, बोलून? प्रेमाच्याच व्यक्तीला माणूस त्या ठिकाणी बोलू शकतो. आणि म्हणून मी सुद्धा कालपासून हरिपाठाला यायला लागलो आणि आज पण आलतो, उद्या पण येणार. आणि सर्वांचं माझ्यावर असणारं प्रेम, सर्वांच्या ऋणातून या ठिकाणी उतराई होतो. आमचे दत्तकृपा मंडप डेकोरेशन लोणीकर आदी असेल, केदार असेल, सर्वांचं या ठिकाणी, आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण सुंदर असणारे भागवत श्रवण करत आहात, उद्धव महाराज वाकणकर, सर्वांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, भगवान अनंतेश्वराच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. आमचे दादाराव महाराज गायके,
आमचे नरहरी नाना वटाने सर्वच. आता जर कोणाचं नाव राहिलं असत तर कोणी रुसायचं नाही बरं का. त्याचं नाव घेतलं ना सुरुवातीलाच. हे बघा आता आता मला असं वाटतं कोणाचं नाव राहिलं नाही आणि राहिलं असलं तरी काहीच हरकत नाही. हा हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी बाजूला पूर्ण वेळ किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले त्याचं माझे जे वरले पायी कपन ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली